राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट के विधायक नरहरी झिरवाल के एक वीडियो से एक बार फिर राज्य की राजनीति में हलचल मच गई है। हालांकि ये वीडियो आखिर किसने और किस उद्देश्य से बाहर निकाला, ऐसा सवाल पार्टी के विधायक अमोल मिटकरी ने उठाया है। अमोल मिटकरी ने कहा कि इस मामले में कई लोगों की तस्वीरें उस ट्रांसजेंडर यादव के साथ है। उन्होंने आरोप लगाया कि जब कैप्टन खरात का मामला गरमाया था तब राज्य का ध्यान भटकाने के लिए करीब 8 महीने पुराना झिरवाल का वीडियो जानबूझकर विधानसभा सत्र समाप्त होने के कुछ ही मिनटों में वायरल किया गया। उन्होंने ये भी आशंका जताई है कि ये पूरा मामला पहले से ही प्री प्लान किया गया था। मिटकरी ने आगे कहा कि झिरवाल का मामला सिर्फ ध्यान भटकाने के लिए फिर से उछाला गया। उन्होंने बताया कि झिरवाल ने सबसे पहले सुनेत्रा पवार को उप मुख्यमंत्री बनाने की मांग की थी। इसके बाद उनके पीछे एंटी करप्शन की कार्रवाई शुरू हुई और फिर ये वीडियो सामने लाया गया। मिटकरी ने इसे एक सोची समझी साजिश बताते हुए कहा कि झिरवाल को फंसाने की कोशिश की जा रही है। उन्होंने ये भी कहा कि कैप्टन खरात के आश्रम में अघोरी पूजा करने वालों को ये एक चेतावनी समझनी चाहिए। साथ ही उन्होंने स्पष्ट किया है कि अजित पवार का खरात के साथ एक भी वीडियो नहीं है, इस पर उन्हें गर्व है। रूपाली चाकणकर के इस्तीफे के मुद्दे पर मिटकरी ने कहा कि इस पर निर्णय लेने का अधिकार उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार के पास है और वे खुद पार्टी की पार्लियामेंट्री बोर्ड या कोर कमेटी में नहीं है, इसीलिए उन्हें इस विषय की अधिक जानकारी नहीं है। अनेक लोकांचे फोटो ते ट्रान्सजेंडर जी व्यक्ती आहे यादव का काय त्यांचं नाव आता योगा आता नाना पटोले साहेबांसोबत फोटो आहे, संजय शिरसाट साहेबांसोबत फोटो आहे, शंभूराज देसाई साहेबांसोबत फोटो आहे, असा या व्यक्तीचे फोटो आता आता तसं आहेच। आता असं आहे की कॅप्टन खरात प्रकरण जे आहे त्या खरात प्रकरणामध्ये आम्हाला शंका आहे की सोमवती अमावस्येला जी अघोरी पूजा खरातच्या आश्रमामध्ये घातल्या गेली आणि त्यातून जे काही रक्ताचे अभिषेक झाले आणि त्यानंतर भिगवण रोडवर अजितदादांच्या घरासमोर जो अघोरी जादूटोण्याचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर कोणाची नावं त्यात येत आहेत काय, कारण आता बाबा अटक आहे, त्याचे रोज एक एक एफ आय आर त्याच्यावर होतोय आणि सरळ ज्या SIT चौकशी जी नेमल्या गेली त्यामध्ये सर्व जे त्या बाबाच्या संपर्कात होते त्या सर्वांचं मला असं वाटते आता चौकशी होणार आहे। त्यामुळं अनेकांचे धाबे दणाणले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून या गोष्टीकडून महाराष्ट्र थोडा डायव्हर्ट करण्याकरता 8 महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ झिरवाळ साहेबांचा हा काल व्हायरल केला गेला, तोही अधिवेशन संपल्याच्या नंतर 10 मिनिटांनी। पूर्ण अधिवेशन काळामध्ये हा व्हिडिओ का नव्हता, कारण खरात प्रकरण तोपर्यंत तापू द्यायचा आणि नंतर मग हा व्हिडिओ काढायचा। त्याच्यामुळे हे कोणी प्री प्लॅन केलंय का, त्यांच्या तिथे सुरुची बंगल्यावर कोणी होतं का तिथे, त्यांनी ठीक आहे तो व्हिडिओ जो दिसते तो मार्फ आहे की खरा आहे, आणि खरा जर असेल त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात, त्याच्यामध्ये नॉनव्हेजचं ताट दिसते आहे, बऱ्याच काही गोष्टी, पण ते तसा व्हिडिओ जर असेल तर हा व्हिडिओ काढला कोणी, आणि जर ते शासकीय निवासस्थान आहेच त्याच्यामुळे असं या गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही, अजिबात करणार नाही। पण जाणीवपूर्वक हा व्हिडिओ आपले काही घबाळ कॅप्टन खरातच्या सोबत निघेल म्हणून जर काही दाखवण्याचा प्रयत्न होत असेल झिरवाळ साहेबांना, तसं मला असं वाटते SIT चौकशीमध्ये ते भोंदूबाबा प्रकरणामध्ये ती नावं उघड होतीलच, पण तुर्तास हा लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे।